नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मला खूप सारे ब्लाऊज कटिंग करायचे. आज गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी आमच्या इथं बाजार असतो ना, त्याच्यामुळे ना मी मशीनवर बसते नाही, कारण की खूप सारे कस्टमर येत राहतात आणि मशीनवर बसलं तरी एकही ब्लाऊज शिवून होत नाही. त्याच्यामुळे ना मी ब्लाऊज कटिंग करायलाच लागले. मी खूप सारे ब्लाऊज कटिंग केले. हे एकावर एक ठेवून 4 ब्लाऊज कटिंग केले होते. जवळजवळ 12 ब्लाऊज कटिंग केले होते. ब्लाऊज पण कटिंग झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी घरात गेले. घरात सर्व कामं आवरून घेतले. मिक्सर आहे ना ओल्या कपड्याने मस्त पुसून घेतला, कारण की तो चिकट राहत नाही त्याच्यामुळे. आणि थोडासा किचनचा एक कोपरा पण मला आवरायचा होता. थोडी जागा चेंज करावं म्हटली, तर ही छोटीशी रॅक आहे, त्याच्यातले सगळे भांडे काढून घेतले, सगळे पुसून वगैरे. आणि ती रॅक पण छान घसून वगैरे ठेवली, जेणेकरून त्याच्यावर चिकट वगैरे असलेलं सगळं निघून जाईल. आणि असेच सतत थोडे थोडे कामं करत राहिल्यानंतर घरात पसारा पण होत नाही. हे बघा, छान असे डबे पण लगेच मसाल्याचे डबे वगैरे पुसून लावून दिले. थोडंसं किचनमध्ये ना मला दिवसाने वेळ भेटत नाही, तर मी संध्याकाळीच असं थोडंसं काहीतरी करत राहते, कारण की संध्याकाळी मला स्वयंपाक वगैरे करायला लागत नाही. संध्याकाळी आजच्याच स्वयंपाक करतात, त्याच्यामुळे ना मी बाकीची कामं करून घेते. फक्त संध्याकाळचे भांडे वगैरे सगळे बाकीचे मी घसते, फक्त स्वयंपाक नाही करत. आणि आरुनी ना गुरुवारच्या दिवशी बाजारातून भाजीपाला आणला होता, तो पण स्वच्छ धुवून घेते. सगळं बेसिंगमध्येच मी भाजीपाला टाकून देते आणि असे सुक्या कपड्यावर टाकून देते, जेणेकरून चांगले धुवून वगैरे राहतं. कारण की सकाळी सकाळी डबा बनवायचा असं भाजी कधी कधी धुवायला पण वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे ना मी आधीच मस्त धुवून वगैरे ठेवते आणि तसंच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. सर्व कामं आवरून झाले. त्याने एकदम छान वाटतो. किचन पण थोडंसं वेगळं केलं. तर बाय बाय. श्री स्वामी समर्थ.